सगळ्यांना ऐकू येत आहे? सगळ्यांना ऐकू येतोय माझा आवाज? नेहा तुझा आवाज आहे तो बंद आहे, म्यूट कर. नेहा नो सी लास्ट लेक्चरला आपण ना काल आपण बघितलेलं स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte. Now we start again very important topic that is called menstrual cycle. Okay, ठीक आहे. Now next we start with the menstrual cycle. Now see, एक female reproductive system मधला एक part आहे that is called menstrual cycle, or it is also called as ovarian cycle. Now what is menstrual cycle? Menstrual cycle is defined as cyclic discharge of blood and cellular debris from uterus through vagina by non-pregnant woman from puberty to menopause is called as menstrual cycle. Menstrual cycle म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये इट्स अ सायक्लिक डिस्चार्ज म्हणजे दर महिन्याला काही विशिष्ट सायकलने होणारा डिस्चार्ज. सायक्लिक डिस्चार्ज ऑफ ब्लड अँड सेल्युलर डेब्रिज. ब्लड याचा अर्थ एंडोमेट्रियम. ऍक्च्युली हे मेन्स्ट्रुअल सायकल होतं कुठे, तर मेन्स्ट्रुअल सायकल बऱ्याच जणांचे गैरसमज आहेत. बेसिकली मेन्स्ट्रुअल सायकल होतं युटरस मध्ये, आणि युटरसच्या आतला जो लेअर आहे तो लेअर आहे एंडोमेट्रियम. हा एंडोमेट्रियम त्याच्यामध्ये काम करतो. सो एंडोमेट्रियम हा मेन लेअर आहे जिकडे हे मेन्स्ट्रुअल सायकल होतं. बऱ्याच जणांची अशी समज आहे की मेन्स्ट्रुअल सायकल ओव्हरी मध्ये होतं, काही म्हणतात फेलोपियन ट्यूब मध्ये होतं, तर ते सर्व पूर्णपणे चुकीचं आहे. मेन्स्ट्रुअल सायकल ही ही जी काय स्टेज आहे, मेन्स्ट्रुएशन होतं याचा अर्थ काय, तर सेल्युलर डेब्रिज म्हणजे डेड सेल्स अलॉंग विथ ब्लड अलॉंग विथ म्युकस हे सगळं बाहेर येतं. हे कुठनं येणार, तर ते काय दर महिन्याला युटरस मधलं म्हणजे वूम, ज्याला आपण गर्भाशयाची पिशवी म्हणतो, त्या वूम मध्ये किंवा युटरस मधला सर्वात आतला जो लेअर आहे, द इनरमोस्ट लेअर इज कॉल्ड एंडोमेट्रियम. त्याच्यानंतर मधला लेअर आहे त्याला मायोमेट्रियम म्हणतात, आणि बाहेरचा लेअर आहे त्याला पेरीमेट्रियम म्हणतात. एकदम जो आतला लेअर आहे तो खूप महत्वाचा लेअर असतो. महत्वाचा लेअर एवढ्यासाठी की पहिली गोष्ट अशी की दर महिन्याला each month this endometrium get break and repair. प्रत्येक महिन्याला म्हणजे 28 दिवसाने हा एंडोमेट्रियम ब्रेक होतो आणि तो परत रिपेअर होतो. ओके, सो ब्रेक होतो आणि रिपेअर होतो. ज्यावेळेला ब्रेक होतो त्यावेळेला ऑब्व्हियसली जेव्हा टिअरिंग ऑफ ब्लड वेसल होणार तेव्हा ब्लड वेसल आणि डेड सेल्स त्याच्यामधनं शेड ऑफ होणार किंवा बाहेर पडणार. सो ते ब्लड सेल्स आणि ब्लड असं सगळं अलॉंग विथ म्युकस असं सगळं बाहेर येतं, त्याला मेन्स्ट्रुअल फ्लो असं म्हणतात. नाउ हा एक त्याचा महत्वाचा रोल आहे एंडोमेट्रियमचा. दुसरा महत्वाचा एंडोमेट्रियमचा रोल आहे तो म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड तिकडनं तयार होते जी एम्ब्रियोला कनेक्ट होते आणि जिकडनं फिडिंग होतं एम्ब्रियोचं. आणि तिसरं इम्प्लांटेशनच्या प्रोसेसमध्ये हा एंडोमेट्रियम महत्वाचं काम करतो. सो आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये मेन जो लेअर बघायचा आहे तो म्हणजे एंडोमेट्रियम. सो आपण डेफिनेशन अशी बघितली की सायक्लिक डिस्चार्ज ऑफ ब्लड अँड सेल्युलर डेब्रिज. सायक्लिक डिस्चार्ज ऑफ ब्लड and cellular debris from uterus. From uterus म्हणजे endometrium. From uterus through vagina. Vagina is a passage through the menstrual flow, comes out, or it is a passage for the baby. So menstrual cycle is a cyclic discharge of blood and cellular debris from uterus through vagina. Very important thing, from non-pregnant woman. Pregnancy मध्ये menstrual cycle stop होतं. So from non-pregnant woman, in non-pregnant woman from, in non-pregnant woman from puberty to menopause. Puberty is the stage where the secondary sexual characters are developed. So onset of menstrual cycle is called as menarche. Okay, and when the menstrual cycle is stopped, it is called as menopause. So menarche to menopause म्हणजे puberty to menopause असलेल्या सायकलला menstrual cycle असं म्हणतात. So once again I repeat the definition. Menstrual cycle is a cyclic discharge of blood and cellular debris from uterus through vagina by non-pregnant woman from puberty to menopause is called as menstrual cycle. Menstrual cycle is also called as ovarian cycle. आता हे सायकल शिकण्याच्या अगोदर ना 2-3-4 गोष्टी जरा डोक्यामध्ये पक्क्या घ्या. बेसिकली मेन्स्ट्रुअल सायकल हे सगळं हॉर्मोन वरती डिपेंड आहे. फिमेल मध्ये जे हॉर्मोन्स तयार होतात बघा, ऍक्च्युली फिमेल मध्ये हॉर्मोन्स तयार होतात त्यातले 2 हॉर्मोन्स आहेत हे ओव्हरी तयार करतं. 2 हॉर्मोनचे नाव आहेत जे मेजर ते हॉर्मोन आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन.
हे आहेत ओव्हरीचे सायकल, पक्क डोक्यात ठेवा हा, हे आहेत ओव्हरीचे सायकल. आणि FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि LH म्हणजे ल्युटिनायझिंग हॉर्मोन. बेसिकली हे चार हॉर्मोनच लागतात फक्त, बाकी छोटे छोटे आहेत पण हे चार मेन आहेत. कोणते कोणते? पहिले FSH दॅट इज कॉल्ड फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, दुसरा आहे LH दॅट इज कॉल्ड ल्युटिनायझिंग हॉर्मोन. हे दोन हॉर्मोन आहेत, ही पिच्युटरी ग्लँड तयार करते. आता पिच्युटरी ग्लँड मध्ये सुद्धा ना आपण पुढे बघणार आहोत, पिच्युटरी ग्लँडला दोन लोब आहेत. एक लोब आहे त्याला म्हणतात ॲडिनो हायपोफायसिस आणि दुसऱ्याला म्हणतात न्यूरो हायपोफायसिस. त्यातला हा जो ॲडिनो हायपोफायसिस आहे म्हणजे पिच्युटरी ग्लँडचा हा पहिला लोब, ज्याला आपण ॲडिनो हायपोफायसिस म्हणतो, किंवा आता फॉर टाइम बिंग तुम्ही पिच्युटरी ग्लँड लक्षात ठेवा. सो पिच्युटरी ग्लँड मधून हे दोन हॉर्मोन रिलीज होतात. हे ओव्हरीचे हॉर्मोन नाही आहेत, हे पिच्युटरी ग्लँड मधून तयार होणारे हॉर्मोन आहेत. ते हॉर्मोन आहे FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि दुसरा आहे LH म्हणजे ल्युटिनायझिंग हॉर्मोन. हे दोन हॉर्मोन पिच्युटरी ग्लँड तयार करतो. तो ओव्हरी मधनं बाहेर येणारे हॉर्मोन्स आहेत ते म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. अलॉंग विथ दॅट देर आर अगेन अनदर टू हॉर्मोन विच इज कॉल्ड रिलॅक्सिन आणि इनिबिन, पण ते फार मेजर रोल मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये करत नाहीत, ते पुढे लागणार. सो हे चार मेजर हॉर्मोन्स आहेत, हे पक्के डोक्यात ठेवा. FSH आणि LH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन हे दोन हॉर्मोन पिच्युटरी ग्लँड रिलीज करतं. आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे ओव्हरी रिलीज करतं. आता कालच आपण बघितलं इस्ट्रोजन तयार कोण करतं, तर ज्या वेळेला हे फॉलिकल सगळे तयार होतात, ते फॉलिक्युलर जे सेल्स आहेत, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, फॉलिकल्स तयार कोणापासून होणार? जर्मायनल एपिथेलियल सेल्स पासून होणार किंवा प्रायमोडियल सेल्स पासून होणार. हे प्रायमोडियल सेल्स पासून असंख्य फॉलिकल तयार होतात, यातला एक फॉलिकल डेव्हलप उसाइट म्हणून करतो, असं आपण काल बघितलं. तर हे सगळे फॉलिकल्स आहेत ना, हे इस्ट्रोजन तयार करतात. आणि त्यानंतर ज्या वेळेला हे कॉर्पस ल्युटियम तयार होतं म्हणजे एग रिलीज होतं मॅच्युरोग्राफियन फॉलिकल मधनं, जेव्हा एग बाहेर पडतं ज्याला आपण सेकंडरी उसाइड म्हणतो, हे बाहेर पडल्यानंतर जे एम्प्टी मॅच्युरोग्राफियन फॉलिकल आहे हा एकच असतो ना, बाकीचे खूप असतात, फॉलिकल्स खूप असतात, पण एकच फॉलिकल त्यातला मॅच्युअर होतो. म्हणजे असंख्य उगोनी असतात ज्याच्यापासून फॉलिकल्स तयार होतात, पण या असंख्य फॉलिकल पैकी एकच फॉलिकल उसाइड तयार करतो, बाकीचे सगळे उगोनी असतात. तर हे जे काही एक फॉलिकल आहे, हे सगळे असंख्य फॉलिकल्स हे इस्ट्रोजन तयार करणार. त्यामुळे ऑब्व्हियसली इस्ट्रोजनचं लेवल आहे ना ती जास्त आहे. आता रिलीज झाल्यानंतर हे जे मॅच्युरोग्राफियन फॉलिकल फुटल्यानंतर, ब्रेक झाल्यानंतर एक बाहेर पडला, एम्प्टी जो मॅच्युरोग्राफियन फॉलिकल आहे ना, त्याचं कन्व्हर्जन होतं कॉर्पस ल्युटियम आणि हा कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्ट्रॉन तयार करतो. ओके, पण तो प्रोजेस्ट्रॉन कधी तयार करतो? ज्या वेळेला एग फर्टिलाइज होतं त्यावेळेला. अदरवाईज एकदम कमी प्रमाणात प्रोजेस्ट्रॉनची लेवल ब्लड मध्ये असते, पण दॅट इज व्हेरी निग्लिजिबल. नाउ क्वेश्चन इज दॅट की इस्ट्रोजन तयार होत राहतं, पण आता लक्षात घ्या हे कुठपर्यंत होणार? तर मेन्स्ट्रुअल सायकलच्या 13व्या दिवशीपर्यंत होणार. बघा, पहिली मेन्स्ट्रुअल सायकल संपली म्हणजे मागच्या महिन्यामध्ये मेन्स्ट्रुअल फ्लो आला, 28 दिवस संपले. मी हे सगळं अप्रॉक्सिमेटली सांगतोय हा. इट इज नॉट ए 4 डे सायकल मेन्स्ट्रुअल फ्लो और 5 डे, इट मे लिटिल बिट डिले, लिटिल बिट लॉंग ऑल्सो, म्हणजे 5 ते 6 दिवस पण चालतं. ज्या वेळेला मागच्या महिन्यातला मेन्स्ट्रुअल फ्लो संपतो त्याच्यानंतर पुढचा जो दिवस येतो तो म्हणजे दुसऱ्या मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला दिवस आहे. दुसऱ्या मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला दिवस आहे. त्या पहिल्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत फॉलिकल्स तयार, म्हणजे त्या पहिल्या दिवसापासून फॉलिकल्स तयार व्हायला सुरुवात होतात. जसजसे फॉलिकल्स तयार होतील तसतसे इस्ट्रोजन तयार होतं. सो 13व्या दिवसापर्यंत इस्ट्रोजनची लेवल एकदम मॅक्झिमम असते. हा कशामध्ये? ब्लडमध्ये. मॅक्झिमम झालेली ब्लडची लेवल म्हणजे मॅक्झिमम इस्ट्रोजन असतं. आता एक ओव्युलेशन जाणार, ओव्युलेशन झाल्यानंतर ऑब्व्हियसली सगळे फॉलिकल्स फुटले, संपले, की हळूहळू फॉलिकल्स मध्ये तयार होणारे जे काही इस्ट्रोजन आहेत ते हळूहळू आता कमी कमी व्हायला लागले. सो इस्ट्रोजन लेवल कमी 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 होत जाते. कधी? 13 दिवसानंतर, म्हणजे 14 दिवसानंतर, एग रिलीज झाल्यानंतर, ओव्युलेशन झाल्यानंतर. सो इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हॉर्मोन ओव्हरीकडनं तयार होतात आणि FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि LH हे दोन हॉर्मोन एग कडनं, पिच्युटरी ग्लँड कडनं तयार होतात. आता काय होतं लक्षात घ्या, पहिले व्यवस्थित ऐका मग आपण हे बघूया. ऍक्च्युली मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मी काय सांगितलं तर एंडोमेट्रियम ही काही नाही आहे, फक्त एक सिंपल प्रोसेस आहे. सिंपल प्रोसेस म्हणण्यापेक्षा ही अशी प्रोसेस आहे की बऱ्याच जणांना त्याचं कॉम्प्लिकेटेड काहीतरी वाटतं. काही नाहीये, सिंपल एंडोमेट्रियम दर महिन्याला, प्रत्येक महिन्याला एंडोमेट्रियम ब्रेक होतो आणि ब्रेक झाल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये रिपेअर होतो. तो जेव्हा ब्रेक होतो त्यावेळेला ऑब्व्हियसली काय होणार?
त्याला हाय रिसप्लाय ऑफ ब्लड वेसल्स असतात. तो ब्लड वेसल कट होणार, ब्लड सेल्स जे आतल्या एंडोमेट्रियमचा लेअर आहे तो टिअर होणार. तर तो टिअर झालेला एंडोमेट्रियमचा लेअर, ब्लड आणि असलेलं म्युकस, बरोबर, एंडोमेट्रियमचे म्युकस ग्लँड असतात, त्या असं सगळं बाहेर येतं वजायनामधनं, ज्याला आपण मेन्स्ट्रुअल फ्लो असं म्हणतो. परत पुढच्या महिन्यामध्ये माहित नाही एक तयार होणार आहे का नाही, फर्टिलाइज होणार की नाही, त्यामुळे एंडोमेट्रियम परत रिपेअर होतो, परत तो आपली पूर्व जागा घेतो, परत थोड्या दिवसांनी तो एंडोमेट्रियम ब्रेक होतो, परत मेन्स्ट्रुअल फ्लो होतो, असं दर महिन्याला होत असतं. आता हे कसं होतं, तर बेसिकली मेन्स्ट्रुअल सायकल आहे ना, हे 4 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. पहिला पार्ट आहे ना, त्याला मेन्स्ट्रुअल फ्लो म्हणतात. म्हणजे ते काय काय जण मधनच चालू करतात, म्हणजे कुठेही चालू करतात. आपण त्याला मेन्स्ट्रुअल फ्लो पासून चालू करूया. सो पहिली जी फेज आहे, that phase is called as menstrual phase. Menstrual phase ही ऍक्च्युअली अशी फेज आहे ज्या वेळेला ब्लिडिंग होतं, म्हणजे ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल फ्लो बाहेर होतो वजानामधनं, दॅट इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुअल फेज. दिस फेज इज 1 to 5 days or 4 days or 6 days. So that is first phase. Next to that phase is follicular phase. त्याला follicular phase असं म्हणतात. That is second phase. Third phase is called as ovulation phase. बरोबर. आणि लास्ट फेज इज कॉल्ड एज सिक्रेटरी फेज अँड ल्युटल फेज. आता या प्रत्येकामध्ये फरक काय काय तुम्हाला सांगतो. बघा, पहिलं फेज आहे ते मेन्स्ट्रुअल फेज आहे. लक्षात घ्या, मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे मागच्या महिन्यातली शेवटची फेज. सो मेन्स्ट्रुअल फेज ही 4 ते 5 दिवस असते किंवा 5 ते 6 दिवस असते. ह्याच्यामध्ये एंडोमेट्रियम ब्रेक झालेला आहे, ब्लड सेल्स, ब्लड, एंडोमेट्रियमचे सेल्स, म्युकस, असं सगळं फ्लो मधनं बाहेर पडतं. हे 5 दिवस झाल्यानंतर पुढची फेज येते फॉलिक्युलर फेज. आता फॉलिक्युलर फेज मध्ये काय होणार फॉलिक्युलर फेज मध्ये काय होणार, तर एंडोमेट्रियम ब्रेक झालाय ना, तो रिपेअर व्हायला पाहिजे. एंडोमेट्रियम ब्रेक झालाय ना, तो रिपेअर व्हायला पाहिजे. मग आता रिपेअर होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, तर एंडोमेट्रियम परत तयार व्हायला पाहिजे. एंडोमेट्रियम म्हणतो मी, परत हे जे काय ओव्हरी आहे, या ओव्हरी मधले आतले जे जर्मायनल सेल्स आहेत, हे जर्मायनल सेल्स परत फॉलिकल तयार करायला पाहिजेत. मग जर परत फॉलिकल तयार करायचे असतील तर जर्मायनल सेल्सला स्टिम्युलेशन करायला लागणार हॉर्मोन कॉल्ड एज एफएसएच हॉर्मोन लागणार. आता या मागच्या ज्या मेन्स्ट्रुअल स्टेजमध्ये, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काय झालेलं होतं, तर मी तुम्हाला सांगितलं एंडोमेट्रियम ब्रेक झाला. हा एंडोमेट्रियम ब्रेक का झाला, तर मागच्या सायकल मध्ये येऊया. एंडोमेट्रियम ब्रेक झाला कारण 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं. ओव्ह्युलेशन झाल्यामुळे सगळे फॉलिकल्स आता संपले, रिकामी झाले, त्यामुळे त्यांनी इस्ट्रोजन तयार करणं थांबवलं. सो इस्ट्रोजनची लेवल स्लोली ड्रॉप झाली. नाव द इस्ट्रोजन लेवल goes on decreasing. This low level of estrogen in the blood along with progesterone, because egg is not fertilized, so low level of estrogen along with progesterone cause breakdown of endometrium. आपण मागच्या स्टेज मध्ये येतोय, मागच्या सायकल मध्ये आलो. मेन्स्ट्रुअल सायकल का आलं, त्याचं कारण असं, मेन्स्ट्रुअल सायकल आलं का, तर एंडोमेट्रियम ब्रेक झालेला होता. एंडोमेट्रियम ब्रेक का झाला, तर 14व्या दिवसानंतर मागच्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवसानंतर, म्हणजे मागच्या मेन्स्ट्रुअल सायकलला ओव्ह्युलेशन झाल्यानंतर फॉलिकल्सने इस्ट्रोजन तयार करणं कमी केलं, कारण संपल्या ना त्या. सो नाव ऑब्विसली व्हॉट हॅपन, द इस्ट्रोजन लेवल गोज ऑन डिक्रीजिंग. इस्ट्रोजन लेवल हळूहळू खाली येत जाते. नाव खाली गेलेली इस्ट्रोजनची लेवल और लो लेवल ऑफ इस्ट्रोजन काय करतं, ते एंडोमेट्रियम ब्रेक करतं. एंडोमेट्रियम ब्रेक झालं की पुढे एंडोमेट्रियम ब्रेक झालेले सेल्स, ब्लड, म्युकस, असं सगळं फ्लो बरोबर बाहेर येतं. म्हणजे एंडोमेट्रियम ब्रेक कधी होणार, ज्या वेळेला इस्ट्रोजनची लेवल ब्लड मध्ये कमी होणार, त्यावेळेला. कमी कधी होणार, तर 14व्या म्हणजे 15व्या दिवसापासून इस्ट्रोजनची लेवल कमी व्हायला लागणार. सो ऑब्विसली आता इथे मेन्स्ट्रुअल फ्लो झालेला आहे. आता त्याच्यानंतर कारण आता येणार पहिली स्टेज, दॅट इज कॉल्ड एज फॉलिक्युलर स्टेज. मेन्स्ट्रुअल फ्लोच्या नंतर येणार फॉलिक्युलर स्टेज. फॉलिक्युलर स्टेज मध्ये काय होणार, तर इस्ट्रोजनची लेवल खाली गेलेली होती, त्यामुळेच मेन्स्ट्रुअल सायकल आलं, कारण ते ब्रेक झाल्यामुळे. ही खाली गेलेली इस्ट्रोजनची लेवल पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते. काय तयार करायला, आपण आता दुसऱ्या सायकल कडे आलोय. मागच्या सायकल मधला मेन्स्ट्रुअल फ्लो झाला, आता आपण पुढच्या सायकलच्या पहिल्या दिवसाकडे येतोय. मेन्स्ट्रुअल सायकल झालं का, इस्ट्रोजनची लेवल खाली गेलेली होती. खाली गेलेल्या इस्ट्रोजनच्या लेवलने काय केलं, तर पुढच्या महिन्यासाठी आता एक तयार व्हायला पाहिजे ना.
मग मेन्स्ट्रुअल मेन्स्ट्रुअल फ्लो झाल्यामुळे इस्ट्रोजनची लेवल खाली गेली इस्ट्रोजनच्या लेवलने काय केलं, इट स्टिम्युलेट पिट्युटरी ग्लँड टू रिलीज FSH. सो पिट्युटरी ग्लँडने FSH रिलीज केलं. रिलीज केलेलं FSH मेन्स्ट्रुअल सायकलच्या पुढची स्टेज बघतोय, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या नंतर दुसऱ्या महिन्यातला पहिल्या दिवसापासून सुरुवात करतोय आपण. याने FSH तयार केलं. FSH तयार केल्यामुळे जर्मायनल एपिथेलियल सेल्स काय व्हायला लागले, प्रॉलिफरेशन होऊन फॉलिकल्स तयार करायला लागले. आता हे फॉलिकल्स तयार करायला लागल्यामुळे हळूहळू फॉलिकल्स तयार व्हायला लागले, तसतसं इस्ट्रोजनची लेवल, फॉलिकल इस्ट्रोजन तयार करतात, तसतसं इस्ट्रोजनची लेवल हळूहळू वाढायला लागली. इस्ट्रोजनची लेवल हळूहळू ब्लड मध्ये वाढायला लागली, बरोबर ना. ह्या फेजला म्हणतात, मेन्स्ट्रुअल सायकलच्या नंतरची फेज आहे त्याला म्हणतात फॉलिक्युलर फेज. ही 1 ते 12 दिवस असते, 1 ते 13 दिवस असते. ओके. सो आता काय होणार बघा, की हळूहळू फॉलिकल्स तयार व्हायला लागले. फॉलिकल्स तयार व्हायला लागल्याबरोबर इस्ट्रोजनची पण लेवल वाढायला लागली. आता इस्ट्रोजनची लेवल ब्लड मध्ये वाढते. ही वाढलेली इस्ट्रोजनची लेवल काय करते, तो जो मागच्या महिन्यामध्ये एंडोमेट्रियम ब्रेक झालेला होता, तो एंडोमेट्रियम हळूहळू रिपेअर करायला लागते, दुरुस्त करायला लागते. सो एंडोमेट्रियम गेट रिपेअर्ड. एंडोमेट्रियम पूर्णपणे आता व्यवस्थित होतो, म्हणजे पहिल्यासारखा होतो. हे कधी जसजशी इस्ट्रोजनची लेवल वाढत जाते तसतसा एंडोमेट्रियम रिपेअर होत जातो. आता 13व्या दिवसापर्यंत इस्ट्रोजनची लेवल मॅक्झिमम होते, कारण तुम्ही बघितले 13व्या दिवसापासून सगळे फॉलिकल्स तयार होऊन मॅच्युअर ग्राफाइन फॉलिकल तयार झालेलं असतं. सो 13व्या दिवसापर्यंत मॅक्झिमम इस्ट्रोजन लेवल तयार होते किंवा भरपूर इस्ट्रोजन ब्लड मध्ये असतं. सो भरपूर इस्ट्रोजन झाल्यामुळे एंडोमेट्रियम व्यवस्थितपणे जो मागच्या महिन्यात तुटलेला होता, ब्रेक झालेला होता, तो व्यवस्थित रिपेअर झाला. कारण माहित नाहीये की एक फर्टिलाइज होणार का. जर एक फर्टिलाइज झालं तर ते एंडोमेट्रियमला येऊन चिकटतं, त्यामुळे एंडोमेट्रियम दुरुस्त व्हावा लागतो, असं दर महिन्याला होतं. सो 13व्या दिवसापर्यंत इस्ट्रोजनची लेवल पूर्ण वाढल्यामुळे एंडोमेट्रियम आता काय झाला, रिपेअर झाला, नॉर्मल झाला पहिल्यासारखा. आता काय होणार बघा, इस्ट्रोजनची लेवल खूप झाली आहे ब्लड मध्ये. ही 13व्या दिवशी मॅक्झिमम लेवल असते, पीक लेवलला असतो. ही वाढलेली इस्ट्रोजनची लेवल काय करते, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते परत. कारण एक तयार झालं हो, पण एक ओव्हरी मधनं बाहेर यायला पाहिजे ना, तर बाहेर येण्यासाठी कोणतरी हार्मोन्स पाहिजेत, की जेणेकरून एकचा जो लेअर आहे, तो सरफेस आहे, तो ब्रेक होऊन ओव्हरी मधनं ओव्हरीचा लेअर आहे तो ब्रेक होऊन त्या ओव्हरी मधनं मॅच्युअर फॉलिकल मधनं उसळ बाहेर यायला पाहिजे, म्हणजे काहीतरी तिकडे हॉर्मोन पाहिजे. मग आता काय होतं, तर 13व्या दिवशी वाढलेली इस्ट्रोजनची लेवल 2 कामं करते. पहिलं काम त्याने एंडोमेट्रियम रिपेअर केलं आणि दुसरं अत्यंत महत्वाचं काम करते, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते. काय करायला, हॉर्मोन रिलीज करायला. त्या हॉर्मोनचं नाव आहे LH. LH म्हणजे ल्युटिनायझिंग हॉर्मोन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं पिट्युटरी ग्लँड 2 हॉर्मोन तयार करते, एक FSH आणि दुसरं LH. FSH चा रोल आता आपण बघितला. आता आपण LH बघतोय. LH का तयार होणार, तर इस्ट्रोजनची लेवल ब्लड मध्ये वाढलेली आहे 13व्या दिवशी आणि आता ओव्हरी मधनं एगला बाहेर यायचंय. मग बाहेर येण्यासाठी काहीतरी स्टिम्युलेशन पाहिजे. बाई स्टिम्युलेशन कसं मिळतं, तर इस्ट्रोजनची लेवल ब्लड मध्ये वाढलेली लेवल पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं की LH रिलीज करायला. आता पिट्युटरी ग्लँड मधनं LH रिलीज होतं. हे रिलीज झालेलं LH महत्वाचं काम करतं, ते म्हणजे ओव्हरी ब्रेक करतं, म्हणजे ओव्हरीचा सरफेस ब्रेक करतं. ओव्हरीचा सरफेस ब्रेक केल्यामुळे मॅच्युअर ग्राफाइन फॉलिकल ब्रेक झाल्यामुळे ओव्हरी मधनं एग, म्हणजे ज्याला आपण आता सेकंडरी ओसाइड म्हणतो, हे सेकंडरी ओसाइड रिलीज होतं. या प्रोसेसला म्हणतात ओव्ह्युलेशन. हे 14व्या दिवशी होतं. बघा, पहिल्या मागच्या सायकलचा आपण 5 ते 6 दिवस मेन्स्ट्रुअल फ्लो बघितले, नंतर 1 ते 13 दिवस ही फॉलिक्युलर फेज झाली, ज्याच्यामध्ये फॉलिकल्स तयार व्हायला लागले. याच फेज मध्ये एंडोमेट्रियम रिपेअर व्हायला लागला, इस्ट्रोजनची लेवल वाढायला लागली. वाढलेली इस्ट्रोजनची लेवल काय करते, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते आणि स्टिम्युलेशन झाल्यामुळे ओव्हरी मधनं सेकंडरी ओसाइड रिलीज केला जातो. ह्या प्रोसेसला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. ही प्रोसेस 14व्या दिवशी होते, 14th डे. 14वा दिवस, 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं. आता बघा गमत, एग रिलीज झालं. बघा, एग रिलीज झाल्यानंतर ऑब्विसली आता हळूहळू इस्ट्रोजनची लेवल खाली खाली होत जाणार. का, फॉलिकल संपले, फॉलिकल सगळे रिलीज झाले, म्हणजे सेकंडरी ओसाइड रिलीज झाला, ग्राफाइन फॉलिकल एम्प्टी झालं, म्हणजे सगळे फॉलिकल्स आता हळूहळू त्यांची कॅपॅसिटी संपली. सो ऑब्विसली 15व्या दिवसापासून इस्ट्रोजनची लेवल ड्रॉप व्हायला लागते, म्हणजे इस्ट्रोजनची लेवल हळूहळू खाली जाते. हे जे काय LH तयार झालेला होता, ही 2 कामं करतं. LH चा रोल 2 आहे. पहिला रोल असा आहे की ओव्ह्युलेशन करून आणलं, म्हणजे मॅच्युअर ग्राफाइन फॉलिकल मधनं ओव्हरी मधनं एक बाहेर काढणं, दॅट इज ओव्ह्युलेशन.
आणि दुसरं महत्वाचं कामगिरी करते ती म्हणजे जे आता एम्प्टी मॅच्युअर ग्राफेन फॉलिकल आहे त्याचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियम मध्ये होतं. बघा एक बाहेर आल्यानंतर ना तो फर्टिलाइज व्हायला म्हणजे तिकडनं बाहेर पडून फेलोपियन ट्यूब मध्ये जाऊन फर्टिलायझेशन होण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा स्पॅन लागतो, 2 दिवसाचा. तिथपर्यंत कॉर्पस ल्युटियमला मेंटेन होणं आवश्यक आहे. कारण तो प्रोजेस्ट्रॉन तयार करणार आहे जर एक फर्टिलाइज झालं तर. तोपर्यंत तो मेंटेन ठेवावा लागतो. मग ते मेंटेन ठेवण्याचं काम हे एलएच करतं. सो एलएच 2 कामं करतं. कोणतं काम? पहिलं काम करतं ओव्ह्युलेशन आणि दुसरं काम इट मेंटेन कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम मेंटेन करतं. बरोबर? आता 13व्या दिवसानंतर 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं, इस्ट्रोजनची लेव्हल ड्रॉप व्हायला लागली. आता एग बाहेर आलेले होते. आता एगला 2 पॉसिबिलिटी आहेत. पॉसिबिलिटी नंबर 1 किंवा केस नंबर 1 एक फर्टिलाइज होणार. केस नंबर 2 एक फर्टिलाइज होणार नाही. आपण सुरुवातीला बघूया की केस एक फर्टिलाइज होत नाहीये. सो ओव्हरीमध्ये एक बाहेर आलं, एक फेलोपियन ट्यूब मध्ये गेलं, एक फर्टिलाइज झालं नाही. कॉर्पस ल्युटियम तयार झालेलं होतं, पण एक फर्टिलाइज न झाल्यामुळे कॉर्पस ल्युटियम चं कन्व्हर्जन झालं कॉर्पस अल्ब्युकन्स मध्ये. कळतंय? त्याने प्रोजेस्ट्रॉन तयार केला नाही. थोड्या प्रमाणात प्रोजेस्ट्रॉन तयार होतो, पण एकदम कमी प्रमाणात, विच इज नॉट वीक. त्याला आपण प्रेग्नन्सी हॉर्मोन असं म्हणू शकत नाही. सो थोड्या प्रमाणात तयार होणार, पण त्याच वेळेला इस्ट्रोजनची लेवल ड्रॉप होत जाते. बघा म्हणजे 15व्या दिवसापासून इस्ट्रोजनची लेवल खाली 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 येत जाते आणि अशी येते येते येत एक अशी येते की इस्ट्रोजनची लेवल पूर्णपणे काय होते? खाली होते. खाली झालेली इस्ट्रोजनची लेवल काय करते? मेन्स्ट्रुअल सायकल परत ब्रेक करते. ही झाली दुसऱ्या महिन्यातली मेन्स्ट्रुअल फ्लोची स्टेज. आय एम टॉकिंग अबाउट मेन्स्ट्रुअल फ्लो, म्हणजे दुसऱ्या महिन्यातला ऍक्च्युअल मेन्स्ट्रुअल फ्लो जो येतो ती स्टेज. बघा 15व्या दिवसानंतर 16-17 अंदाजे 1 तारखेला चालू झाली असे विचार करा. 28 दिवसाचे 5 दिवस अगोदर सोडून द्या, म्हणजे 22 दिवस किंवा 23 तारीख. म्हणजे अंदाजे म्हणजे 15 तारखेपासून 23 तारखेपर्यंत 15 तारखेपासून इस्ट्रोजनची लेवल कमी कमी होत जाते. हे होत असताना एंडोमेट्रियम ब्रेक व्हायला लागतो. एंडोमेट्रियम ब्रेक झाला की 23 तारखेपासून 24 तारखेपासून ब्रेक झालेल्या एंडोमेट्रियम मधलं ब्लड, सेल्युलर डेब्रिज असं सगळं परत काय होतं? बाहेर यायला लागतं. दॅट इज कॉल्ड मेन्स्ट्रुअल फ्लो. आता दुसऱ्या महिन्याच्या सायकलचा मेन्स्ट्रुअल फ्लो तयार झाला. बरोबर? असं हे सायकल आता परत काय होणार? इस्ट्रोजनची लेवल खाली गेलेली होती. एंडोमेट्रियम ब्रेक झालेला होता. खाली गेलेली इस्ट्रोजनची लेवलने काय केलं? तिसरा महिना चालू झाला होता. तिसरी पाळी चालू झाली. तिसरी मेन्स्ट्रुअल सायकल चालू झाली. तिसऱ्या मेन्स्ट्रुअल सायकल चालू व्हायला आता 28 दिवसानंतर म्हणजे 28 दिवसापर्यंत फ्लो होतोय असं समजून चला. म्हणजे 29 तारीख जी आहे ती त्या फिमेलची तिसऱ्या मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला दिवस आहे. 29 तारीख आहे ती मेन्स्ट्रुअल सायकल आणि मेन्स्ट्रुलेशन किंवा मेन्स्ट्रुअल फ्लो ह्याच्यावर फरक आहे. सायकल ही 28 दिवसाची आणि मेन्स्ट्रुअल फ्लो म्हणजे ज्या फेज मध्ये डिस्चार्ज होतं दॅट इज कॉल्ड मेन्स्ट्रुअल फ्लो ऑर मेन्स्ट्रुलेशन, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल डिस्चार्ज होतं ती स्टेज. आता काय होणार? तिसऱ्या महिन्यातला तिसऱ्या मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला दिवस आला म्हणजे 29 तारीख. इस्ट्रोजनची लेवल ड्रॉप झालेली होती. ड्रॉप झालेली इस्ट्रोजनच्या लेवलने काय केलं? एंडोमेट्रियम रिपेअर केला. सॉरी त्याने काय केलं? पिच्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट केलं. पिच्युटरी ग्लँडने काय केलं? एफएसएच तयार केलं. एफएसएच ने काय केलं? एंडोमेट्रियम एकच्या लेअरला जर्मायनल सेलला स्टिम्युलेट केलं. जर्मायनल सेलला स्टिम्युलेट केल्यानंतर जर्मायनल सेल्सने काय तयार केलं? फॉलिकल्स तयार केले. फॉलिकल्स तयार होते म्हटल्यानंतर इस्ट्रोजनची लेवल आता हळूहळू ब्लड मध्ये वाढायला लागली. वाढलेली इस्ट्रोजनची लेवलने काय केलं? एंडोमेट्रियम रिपेअर केला. इस्ट्रोजनची लेवल मॅक्झिमम झाली 13व्या दिवशी. 13व्या दिवशी खूप लेवल झालेली इस्ट्रोजनने काय केलं? पिच्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट केलं. ओव्हरीमध्ये एक बाहेर काढायचंय. पिच्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट केलं. पिच्युटरी ग्लँडने एलएच तयार केला. एलएच तयार केल्यामुळे ओव्ह्युलेशन झालं. ओव्ह्युलेशन झालं प्लस कॉर्पस ल्युटियम मेंटेन केला एलएचने काही दिवस. आता एक फर्टिलाइज झालं नाही. इस्ट्रोजनची लेवल आता 15 तारखेपासून ड्रॉप व्हायला लागली. हळूहळू इस्ट्रोजनची लेवल खाली 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 गेली. इस्ट्रोजनची लेवल कमी होते 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 म्हणेपर्यंत एंडोमेट्रियम ब्रेक व्हायला लागला. ब्रेक झाला आणि पुढची मेन्स्ट्रुअल फ्लो तयार झाला. पुढचा मेन्स्ट्रुअल फ्लो सुरुवात झाली. दॅट इज तिसऱ्या महिन्यातली मेन्स्ट्रुअल फ्लो. बरोबर? असं हे सायकल रिपीट होत जातं. जर एग फर्टिलाइज झालं नाही तर एक पार्ट झाला. दुसरी केस आपण अशी बघितली, जर एक फर्टिलाइज झाला तर काय होणार? तर कॉर्पस ल्युटियम आता टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करते आणि प्रोजेस्ट्रॉन तयार करते. म्हणजे इस्ट्रोजनची लेवल खाली गेलेलीच आहे, पण प्रोजेस्ट्रॉनची लेवल वाढली आहे. प्रोजेस्ट्रॉनची लेवल वाढली. वाढलेल्या प्रोजेस्ट्रॉनच्या लेवलने काय केलं? बघा इस्ट्रोजन खाली गेलं की एफएसएच तयार होतो ना, पण एफएसएच तयार व्हायला नकोय आता, कारण एक फर्टिलाइज झालाय. मग प्रोजेस्ट्रॉनची लेवल ब्लड मध्ये वाढते. का प्रोजेस्ट्रॉनची लेवल का वाढते? एक फर्टिलाइज झालाय.
कॉर्पस ल्युटियमने प्रोजेस्ट्रॉन तयार केलाय. सो प्रोजेस्ट्रॉनची लेवल ब्लड मध्ये वाढली. वाढलेल्या प्रोजेस्ट्रॉनच्या लेवलने काय केलं, तर पिट्युटरी ग्लँडची ऍक्टिव्हिटी इनिबिट केली. म्हणजे पिट्युटरी ग्लँडला एफएसएच तयार व्हायला दिलं नाही. सो देयर इज नो एफएसएच. एफएसएच तयार झालं नाही तर ऑब्विसली काय होणार, तर मॅच्युअर हे सॉरी काय ते ओव्हरीच्या ज्या जर्मायनल सेल्स आहेत ते फॉलिकल्स तयार करणारच नाही. सो परत एक तयार होणारच नाही. एक मुद्दा. दुसरं प्रोजेस्ट्रॉन काय करतं, तर एंडोमेट्रियम ब्रेक झालेला आहे ना, तो आता दुरुस्त करायला पाहिजे. तो इतका दुरुस्त करायला पाहिजे की पहिल्यापेक्षा व्यवस्थित व्हायला पाहिजे. का, तर हे एक फर्टिलाइज होऊन एम्ब्रिओ लँड होणार आहे तिकडे. एम्ब्रिओ इम्प्लांट होणार आहे. एम्ब्रिओ तिकडे चिकटणार आहे. तिकडनं अंबिलिकल कॉर्ड तयार होणार. त्यामुळे एंडोमेट्रियमला तो जास्तीत जास्त थिक करतो. कोण, प्रोजेस्ट्रॉन. म्हणून त्याला प्रेग्नन्सी हॉर्मोन म्हणतात. हे सगळे सिम्पटम्स यायला लागतात. एंडोमेट्रियम तो पहिल्यापेक्षा थिक होतो. पहिली नॅचरल केस होती एंडोमेट्रियम रिपेअर व्हायची. आता ही काय होणार, एक फर्टिलाइज झाल्यामुळे प्रोजेस्ट्रॉनमुळे हा जो काय एंडोमेट्रियम आहे जास्तीत जास्त थिक होतो, म्हणजे जाडा होतो. बरोबर, साधारणतः 5 mm एवढा तो जाडा होतो. हायली वॉस्क्युलराइज होतो. त्याला ब्लड सप्लाय एकदम जास्त प्रमाणात येतो. त्यातल्या आतल्या ग्लँड जे असतात, ज्याला एंडोमेट्रियल ग्लँड असं म्हणतात, सॉरी युट्रेन ग्लँड असं म्हणतात, या युट्रेन ग्लँड फ्लुइड रिलीज करायला लागतात. त्याला म्हणतात युट्राइन फ्लुइड. हे सगळं कशासाठी होतं, तर एक फर्टिलाइज झालेल्या एम्ब्रिओला व्यवस्थित लँडिंग होऊन चिकटण्यासाठी हा एंडोमेट्रियम एंडोमेट्रियम नॉर्मल होतो. या सगळ्या फेजला हे सगळं ह्याला आपण हा सगळा एक जर फर्टिलाइज झाला तर ही फेज आहे. कळतंय? सो असे आपण 4 फेज बघितले. पहिला फेज मेन्स्ट्रुअल फेज, ज्यावेळेला ऍक्च्युअल मेन्स्ट्रुएशन होतं. दुसरं होणार ते म्हणजे फॉलिक्युलर फेज, ज्याच्यामध्ये फॉलिकल्स तयार होतात 13व्या दिवसापर्यंत. त्याच्यानंतर आपण बघितलं 14वा दिवस म्हणजे ओव्युलेटरी फेज, आणि 15व्या दिवसापासून पुढचे 4 ते 5 दिवसची फेज आहे, त्याला सिक्रिटरी फेज किंवा ल्युटल फेज असं म्हणतात. जर एक फर्टिलाइज झाला किंवा एक फर्टिलाइज झाला नाही तर ची फेज आहे, दॅट इज कॉल्ड एज ल्युटल फेज. ओके. सो हे असे चार पार्ट मध्ये ओव्हिरियन सायकल डिवाइड होतं. मी परत एकदा सांगतो, 4 हार्मोन महत्वाचे आहेत. एफएसएच, एलएच. एफएसएच आणि एलएच हे ओव्हरी तयार करत, सॉरी, हे पिट्युटरी ग्लँड तयार करतं. तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे ओव्हरी तयार करतं. पण इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनच्या कॉन्सन्ट्रेशन वरती, लेवल वरती एफएसएच आणि एलएच तयार व्हायचं डिसाइड केलं जातं. सो दिस इज अबाउट मेन्स्ट्रुअल सायकल, जे मी तुम्हाला डोळ्यासमोर आयडिया त्याची आणली. आता आपण डिस्कस करूया. हे ह्याच्यात काही डाऊट आहे का? हे मी सांगितलेलं कळलं? 100% कळलं नसेल मे बी, पण काही प्रमाणात कळलं का तुम्हाला? इज इट क्लिअर? ओके. बघा आपण जाऊया मेन्स्ट्रुअल सायकल. Now menstrual cycle is also called as ovarian cycle. Definition अशी आहे, cyclic discharge of blood and cellular debris from uterus through vagina by non-pregnant woman from puberty to menopause is called as menstrual cycle. पुस्तकाची डेफिनेशन नाही आहे, सगळं झाल्यानंतर स्क्रीनशॉट काढून घ्या. ही सोपी डेफिनेशन आहे. Now the menstrual cycle is known as ovarian cycle, occur at regular interval and it lasts for 28 days. 28 दिवसाची सायकल आहे. ओके. द मेन्स्ट्रुअल सायकल इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ प्रीमेट्स इन्क्लुडिंग ह्युमन. आपण सगळे प्रीमेट्स आहोत. आपली प्रीमेट्स आहे. आपली ऑर्डर जी आपली ती प्रीमेट्स आहेत. सो आणि ह्युमन होमोसेपियन आपली स्पीसीज आहे. सो इन्क्लूड ह्युमन. नाउ इट इन्व्हॉल्व्स ए सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस इन द ओव्हरी अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, मेनली द युटेरस. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, डेफिनेशन ही नाहीये. काढलं का? ओके. बघा लेक्चर ना 2 तास आहे. मी 10 वाजे पण घेणार आहे. कोणाला काही इश्यू नाहीये ना? कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? लवकर संपवायचं लवकर संपवतो, नाही तर 10 वाजे पण घेणार आहे. काही प्रॉब्लेम आहे कोणाला? 8 ते 10 असं लेक्चर आहे. काही हरकत नाही ना तुम्हाला? ओके.
So it involves a series of cyclic changes in the ovary and the female reproductive tract, mainly in the uterus. Now, now it starts at the age of 12 to 14 years and continue up to 45 to 50 years. सुरुवात होते 12 ते 14व्या वर्षाला आणि स्टॉप होते 45 टू 50. बघा हे वेरीज आहे हा, असं कोण